अभंगाचा भाव फार सुंदर आहे. आजच्या अभंगामध्ये ज्ञानोबा आपल्याला उपदेश करतात नवे नवे. या जगाच्या पाठीवर भगवान परमात्म्याची दोन नावं साजरी आहेत. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी. देवानं ज्यावेळेस ज्ञानोबा उपदेश करतात, ज्ञानोबा सांगतात बाबा या जगाच्या पाठीवर देवाची दोन नावं साजरी आहेत. कोणती कोणती? राम आणि कृष्ण. ही दोन साजरी नावं तुम्ही तुमच्या हृदय मंदिरामध्ये स्मरा. हृदय मंदिरे स्मराकारी. महाराज हे स्मरण केल्याच्या नंतर याचा फायदा काय? ज्ञानोबाने त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात दिलं. आपल्याला जर या भवसागरातून तरुण जायचं असेल, आपली सुटका करून घ्यायची असेल तर आपल्याशिवाय स्वतःशिवाय दुसरं कोणी सोडू शकत नाही. आणि तुम्हाला जर सुटका करून घ्यायची असेल तर या दोन नावाचा आश्रय. आपुले आपण करा सोडवण. सोडवण करत असताना एक नियम सांगितला. म्हणजे काय नियम आहे? तर संसार नावाचं बंधन वेगानं तोडायचं. संसार बंधन तोडा वेगी. साधकानं प्रश्न विचारला ज्ञानोबा आहे, तुम्ही आम्हाला दोन नावं साजरी सांगता, ती स्मरायला सांगता, संसार बंधन तोडायला सांगता, पण हा उपदेश तुम्ही फक्त आम्हालाच करताय का तुमच्या जीवनात हे तुम्ही आचरणात आणलं? त्यावेळेस ज्ञानोबाने त्याचं उत्तर अभंगाच्या तिसऱ्या चरणात दिलं. ज्ञानोबा म्हटले बाबा मी लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण आशातला नाही. बरोबर आहे. साधू संतांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर साधू संतांचं ब्रीद वाक्य आहे, तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आले अंगे. अगोदर आम्ही अनुभव घेतो आणि नंतर लोकांना सांगतो. ज्यावेळेस साधकानं विचारलं ज्ञानोबा म्हणले हा उपदेश मी फक्त तुम्हाला नाही करत आहे, तर माझ्या जीवनामध्ये माझ्या ध्यानामध्ये मी रामकृष्ण नावाची माळा जपली. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिवाळा श्रीमूर्तीराया. अभंगाचा सरळ सोपा भाव अर्थ आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार प्रतिवर्षाप्रमाणे चालत असला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 4. बरोबर ना? आणि या 4थ्या वर्षामध्ये अतिशय भव्य दिव्य नियोजनामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये श्रीमद भागवत भक्ती कथा महोत्सव आणि या नाम सप्ताहातील माझ्या वाटेला आलेली ही 3ऱ्या दिवसाची सेवा आहे. समस्त ग्रामस्थांनी मला फोन केला. फोन केल्याच्या नंतर मला विचारलं म्हणे महाराज आमच्या गावामध्ये सप्ताह आहे, तुमची कथा तर आहेच आहे, पण कथेमध्ये तुमच्या सप्त्यामध्ये कीर्तनाचा दिवस घालायचा आहे, कितवा घालायचा? मी म्हणलं 10वा आणि 13वा सोडून कोणता? रेंजमध्ये येत सगळे. आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं माझ्याकडे आलेली ही 3ऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा आहे. अतिशय देखण्या स्वरूपामध्ये नामसप्ताह होतो आहे. आजच्या या कीर्तन सेवेसाठी ज्यांची उपस्थिती आहे महाराष्ट्रातील सर्व दिग्गज कलाकार मंडळी आहे. आमच्या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आता ज्यांनी सुंदर अशी चाल गायली तेच आपल्याच परिसरातील श्री भक्तीपरायण गाव कोणतं? रेगाव मुरलीधर महाराज आहेत. बघा माणसाच्या कपड्याकडे जायचं नाही बरं का कधी कधी. हो, काही काही कलाकार असे कपडे घालतेच अख्खं गाव झाडून नेतेच गुडघ्यापर्यंत आहे का नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ज्याला म्हणतात ते आमचे जुने वारकरी. आमच्या महाराज त्याला जो राग चांगला आळवता येतो ती चाल तो गायक गात असतो, पण मागच्या गायकाला माहित नसतं समोरचा कोणती चाल दाखवणार. यांच्याच बाबतीत नाही कुठल्याही गायकाच्या बाबतीमध्ये, पण अगदी तोला मोलाची ज्यांनी त्यांना साथ केली आमचे रमेशजी महाराज भेटे आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार. त्याचबरोबर आज विशेष माझ्या कीर्तनासाठी ज्यांची उपस्थिती आहे माझे परम मित्र, आपल्याच परिसराचं वैभव आहे, युवा कीर्तनकार विनोद सम्राट. आम्ही ज्यांना प्रति इंदोरीकर म्हणून ज्यांना ओळखतो आमचे घनश्याम दादा बेटकर या ठिकाणी कीर्तनासाठी आलेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार. त्याचबरोबर इकडे महाराज कुठले? सोमेश्वर बाबा सुद्धा आहेत. नाळेश्वरची भजनी मंडळ रहाटी. बाबा तुमचं गाव रहाटी. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी. इकडे आमचे छोटे छोटे वारकरी आहेत गावातलेच का? वा किती सुंदर दिसायले बघा. लेकरांसाठी एकदा जोरदार टाळी. असं असं वाटायला जसं काही तूप वगैरे विना घेऊन उभे येत नाही. वानखेडे भाऊ जर फेटा बांधला असताना एकच नंबर मस्त दिसायला कंबर बिंबर बांधली.
आता उद्या आता आमच्या ताई येत म्हणून नाहीत, मी त्याला संगच घेऊन गेलो असतो. आमच्या भाऊसाठी एकदा जोरदार टाळी. सर्व नियोजन अतिशय सुंदर आहे, ज्यांची गोड सिस्टीम आहे. आमचे कुलवंत साऊंड बरोबर ना, आमचे बेटकर भाऊ, एकदा त्यांच्यासाठी टाकून तुम्हा सगळ्यांचं नाव घेतो, माऊली ज्ञानोबरायाचा मान राखून. नियोजन अतिशय भाव मी तुमच्या समोर ठेवणार. हे बघा माझा आवाज बसलेला आहे, मग कॅपॅसिटीच नाही कीर्तन करायची, कवा खाली पडून सांगता येत नाही. आपलं असं झालं महाराज, हातपाय काडी मोडी पोट ना उगायचं बोलून जाईल. त्याच्यामुळे तुम्ही त्रास देऊ नका, जसं कधीच शांत बसता तसं शांत बस. कुठं होतो आपण? तिथंच होतेस मग. भारी नंबर लागला. काय होतं, कधी कधी टावर खाली गेली नसते. माझ्याजवळ बसलेले आहेत, मला माफी मागतो. अतिशय उदार अंतकरण करून 7 दिवस आपल्या गावामध्ये मृदंगाची सेवा करण्यासाठी आहेत. आपल्या परिसराचे वैभव कार्तिक महाराज आले, 7 दिवस ते सेवा करण्यासाठी आहेत. पण कार्तिक महाराज आल्याच्या नंतर त्यांनी मृदंग सोडला, याच्यासाठी फार मोठं अंतकरण लागतं. एक पाहुणा आपल्या गावामध्ये आल्याच्या नंतर त्याच्यासाठी मृदंग सोडणं हा फार मोठा भाव आहे. अतिशय सुंदर मृदंगाचार्य, आपल्या परिसराचं वैभव, मृदंग सम्राट, मृदंग विशारद आमचे विश्वजित महाराज आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. आपल्याला उपदेश केला, ज्ञानोबराय आपल्याला उपदेश करतात. ज्ञानोबरायाचा सांगण्याचा अधिकार आहे का? आणि ज्या नरदेहात आलेल्या जीवाला उपदेश केला, तर आपल्यालाच का उपदेश केला? सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे, आपल्यालाच उपदेश का? या पृथ्वी तलावरती एकूण 84 लक्ष हजार योन्या आहेत. इतर योनी सोडता फक्त मनुष्य देहाला उपदेश केला ज्ञानोबरायांनी. का उपदेश केला? त्याचं कारण आहे, पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. त्याला भजन कीर्तन कळत. बघ महाराज, भजन कीर्तन कळत. भजन कोणाला कळतं? आपल्याला. कोणाला? आम्ही. कोणाला कळतं? भजन करता कोणाला येतं? आपल्याला. फक्त माणसाला. गाढवाला भजन कीर्तन करता येत, गाढव कीर्तनाला येत. तुम्ही गाढवाला किती म्हटले चल कीर्तनाला, येतं का ते? जोरात सांगा. गाढव कीर्तनाला येत, गाढव कीर्तनाला येत. जाणले ते गाढव. 84 लक्ष हजार येऊन आहेत, पण ते इकडे येतात का? नाही. एकच मनुष्य देह असा आहे ज्या देहामध्ये भजन करता येतं. प्रमाण दिलं, याच देही धरे देवाचे भजन, याच देही म्हणून ज्ञानोबराय आपल्याला उपदेश करतात. दुसरा भाव सांगतो, जे ज्ञानोबराय आपल्याला उपदेश करतात, ज्ञानोबरायचा आपल्याला सांगण्याचा अधिकार आहे का? हे बघा, आपल्याला कोण शिकवावं? एखाद्याला त्या विषयातलं ज्ञान असेल तर त्यांना आपल्याला सांगणे योग्य आहे. आमचे कार्तिक महाराज मृदंग वाजवत आहे. एखादं गावातलं पोरग उठलं आणि त्यांना म्हणलं, महाराज मी तुम्हाला थाप टाकायची शिकवतो, जमल का? बोला. नाही जमलं. रमेश महाराज तुम्ही गायन करता. एखाद्या गावातलं पोरग उठलं म्हणजे, महाराज मी तुम्हाला सारे गाव पदनिशा शिकवतो, जमल? नाही समजा. नाही. साऊंड सिस्टम आले भाऊ आहेत. कोणी उठलं आणि बटणं फिरवावं लागलं, जमल का?
नाही जमणार ना. त्याच्यासाठी त्याच्यातलं काय पाहिजे? बोला, ज्ञान पाहिजे. ज्ञान असल्याशिवाय आपण दुसऱ्याला शहाणपणा शिकू शकत नाही. अगोदर आपल्याला घासावं लागेल, अगोदर त्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला घ्यावं लागेल, त्याच्यानंतर आपण दुसऱ्याला सांगू शकतो. तुम्हाला माहिती आहे, इंचवानं दणका दिला की गुदगुल्या होतात. इचू माहिती आहे, इचू डसल्याच्या नंतर काय होतं? गुदगुल्या होतात नाही ना, काय होतं? त्रास होतो. बरोबर आहे, हे आपल्याला माहिती आहे. एखादा आपल्या जवळ आला, आपल्या शहाणपणा शिकवायला लागले, एखाद्या लहान पोरग, त्याला त्याच्यातलं काहीच माहित नाही. ज्याला ज्या गोष्टीतलं ज्ञान नाही त्यानं ते सांगणं चुकीचं आहे. ज्ञानोबाराय आपल्याला उपदेश करतात. मग प्रश्न आहे ना, ज्ञानोबारायांना त्या गोष्टीतलं ज्ञान आहे का? तर ज्ञानोबारायांना ज्ञान आहे का नाही, दोन मुद्द्यात तुम्हाला पटवून देतो पा. वारकरी संप्रदायामध्ये 3 सूत्र सांगितली: भक्ती, वैराग्य, ज्ञान. भक्ती म्हटलं की एका संताचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो. त्या संताचं नाव आहे नामदेव महाराज. किती भक्ती केली? तर नामदेव महाराजाच्या हातून देव जेवला. बरोबर आहे भाऊ? नामदेव महाराजाच्या हातून देवानं जेवण केलं. अजून त्याच्या पुढे सांगू, या जगाच्या पाठीवर एक नामदेव महाराज असे संत झाले ज्याच्यासाठी जगाच्या मालकानं आपलं मंदिर फिरवलं. फिरविले देऊळ जगा नामदेवा हाती तुझा प्याला, नामदेवा हाती तुझा प्याला. फिरविले देऊळ नामदेव महाराज एक असे संत झाले, म्हटले फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. नामदेव, इकडे फिरवा कॅमेरे. नामदेव महाराजांसाठी देवाचं मंदिर, बोला, देवाचं मंदिर फिरलं. औंढा नागनाथ तुम्ही गेलेला आहात. औंढा नागनाथला नामदेव महाराज भजन करू लागले. काही ब्राह्मण होते, त्यांनी सांगितलं, ओ नामदेवा, मंदिराच्या समोर भजन करायचं नाही म्हणे, मंदिराच्या पाठीमागे जाऊन बसा. लक्ष देऊ नाही का? काय म्हटले? पुढं भजन करायचं नाही, मागे जाऊन बसा. नामदेव महाराज साधं भोळ माणूस गेले महाराज आणि महादेवाच्या मंदिराच्या मागे जाऊन बसले. चमत्कार झाला, चमत्कार. महादेवानं विचार केला, माझ्या नामदेवाला भजन करू देत नाही, मंदिरच फिरवलं. ज्या ठिकाणी नामदेव महाराज भजन करत बसले होते तिकडं मंदिराची द्वार झाली आणि पाठ दुसरीकडे आली. कोणासाठी? जोडले का? नामदेव महाराजासाठी. नामदेव महाराजासारखी भक्ती या जगाच्या पाठीवर कोणी केली नाही. भक्ती म्हटलं की नामदेव महाराज. दुसरं सूत्र सांगतो वैराग्य. मी अभंगाकडे जाणार आहे बरं का. दुसरं सूत्र सांगतो वैराग्य. वैराग्य म्हटलं की एका संताचा चेहरा आठवतो. त्या संताचं नाव आहे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. किती वैराग्य. दुष्काळ पडला, लोक अन्नासाठी तरसू लागली, बरेच लोक अन्नासाठी तरसून मेली. तुकोबारायांना दया आली, तुकोबारायांना दौंडी पेटवली. ज्याला जेवढं धान्य लागतंय त्यानं तुका सावकाराच्या घरून घेऊन जा. गावात दौंडी पिटवली, लोक निघाले. पाहता पाहता तुकोबारायांच्या घराजवळ आले. तुकोबारायांच्या घरामध्ये जेवढ्या कणग्या होत्या, कणग्या माहिती का तुम्हाला कशाला म्हणतात कणगी? जुन्या काळामध्ये धान्य साठवण्यासाठी असं त्या लाकडाची केलेली असायची, त्याला काय म्हणायचे? कणगी. धान्य होतं त्या कणगीमध्ये. गावातले लोक आले. पाहता पाहता सगळी धान्याची कोठा रिकामी झाली. ऐका ना, लोकांनी एवढं धान्य नेलं, एवढं धान्य नेलं, तुकोबारायांच्या घरात लेकरा बाळांना खाण्यासाठी सुद्धा काही ठेवलं नाही. परिणाम काय झाला? तुकोबारायांची पत्नी अन्नासाठी